नांदगावतून पाणीवर बेकार झोरपण असं वाटलं नव्हतं. तर काय म्हणता पब्लिक, सकाळी सकाळी उठून कॉलेजला गेलतो. तिथे आपला सारख्या नुसता अभ्यास करत राहते. तुमचा भाऊ जरासा चित्रकथा करतच होता. तिथे सगळे फुटते होते. मग थोडा वेळ कॉलेजमध्ये बसलो भाऊ. तेवढी मोठी पाण्याची संभावना पाहून आमच्या कॉलेजवाल्यांना डायरेक्ट दिली आम्हाला सुट्टी. तेव्हाच मग आम्ही सगळेजण निघालो घराकडे जाण्यासाठी. मग थोडेसे आपले थोबड्याचे निरीक्षण केले आणि डायरेक्ट आलो स्टँडवर. तर स्टँडवर येऊन इथं डबल सारथा भेटला आणि इकडं मंगलंबी भेटला. तर स्टँडवर येऊन पाहतो तर पाणी चालूच होतं. तर बसमध्ये बसून डायरेक्ट निघालो आपण घराकडे जाण्यासाठी. आणि घरून डबल तयारी केली आणि मग सरकारी आलो आता अमरावती. तर अमरावती अचानक याचं ठरलं म्हणून क्लिपा थोड्याशा कमी आहे. तर मी आलो आज दवाखान्यात, मला काम होतं म्हणून. त्याच्यानंतर आपण दवाखान्यात मी बसलो थोडासा वेळ. दवाखान्यात बसल्या बसल्या बाहेरचा व्ह्यू घेऊन राहिलो तुम्ही मस्त. तेव्हाच आपलं मग दवाखान्याचं काम निपडलं. सारखे ते निघालो घराकडे जाण्यासाठी. तेव्हाच मग निघालोच होतो का अमरावतीचं आम्हाला पाण्यानं बेकार मध्ये झोडपलं. पाणी मस्त चालूच होतं. तेव्हाच मग जरासा ऑटोचा आणखीन सफर केला आणि डायरेक्ट ट्रॉसमध्ये बसलो आणि डायरेक्ट निघालो घराकडे जाण्यासाठी. त्याच्यानंतर तिथून आलो नांदगावात, कारण की आपल्याला होतं आज कागदपत्राचं काम. तर आज भरला मी कास्ट व्हॅलिडिटीचा फॉर्म. तेवढ्या याच्यात मी कागदपत्र थोडंसं रिस्कीच काम होतं. तेव्हाच मग नांदगावात चालू होतं एकदम खतरनाक जबरदस्त मध्ये पाणी. तुम्ही विचार नाही करू शकत. ते भाऊ डोबरे भरले इकडं. तेव्हाच मग बस स्टँडवर आलो होतो. इथं बी पाणी चालूच होतं. पाणी वाढलं भाऊ. त्याच्यानंतर डायरेक्ट बसमध्ये बसलो आणि घरी आलो. तर घरी येऊन मग आपण म्हणाला चहा जरासा पप्पासाठी, कारण की मी तर कधी पेत नसतो. तिथून मग घरी येता बरोबर एकदम खतरनाक मध्ये प्लस पाणी वाढलं. आजच्या व्लॉगला करतो मी इथं पूर्ण विराम. तुम्ही भेटतो तुम्हाला अशाच एका न्यू व्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय.